What is that? युनिट 3 फोटो इलेक्ट्रिसिटी त्यामधला सेकंड आणि थर्ड पार्ट. आधी आपण एक्स रे बघितला, देन आपण लेझरचं एक लेक्चर घेतलं. लास्ट फ्रायडेला आपण परत आपली रिव्हिजन चालू केली होती. इट्स फर्स्ट युनिट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर 14 मार्कला आहे. त्या 14 मार्क पैकी आपण पार्ट 1 इलास्टिसिटी बरोबर प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड बघितला होता. ऍट द एंड ऑफ दिस टॉपिक किंवा सगळा म्हणजे पूर्ण सिलेबस कव्हर झाल्यानंतर आपण प्रत्येकाचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे ऑन पेपर. फर्स्ट पार्ट म्हटला होता 3 पार्ट पडतात फर्स्ट युनिटचे. फर्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड म्हणजे इलास्टिसिटी कन्सेप्ट क्लिअर केला. सेकंड पार्ट येतो फ्लुइड फ्रिक्शन बरोबर दॅट्स द प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड. आणि थर्ड पार्ट आहे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. आता सेकंड पार्ट मध्ये आपण चालू करणार आहे युनिट नंबर 1 सेकंड पार्ट फ्लुइड फ्रिक्शन. एक पीपीटी नोट्सनुसार आपण प्रत्येक विथ पिक्स बघणार आहोत. हे बघा स्क्रीन दिसते सगळ्यांना. इट्स वन स्मॉल पीपीटी 18 स्लाइड्स आहेत. त्या 18 स्लाइड्स मध्ये वी आर कन्सिडरिंग स्टार्ट विथ दी your again name of the topic. Name of topic is the Applied Science Physics Unit number 1 Properties of Matter and Non-Destructive Testing. याच्यामध्ये बघा सम काही कन्सेप्ट आहेत. त्या कन्सेप्ट मध्ये म्हणजे हा तुमचा सिलेबस आहे 1.4 1.5 and 1.6. यामध्ये फर्स्ट 1.4 मध्ये फ्लुइड फ्रिक्शन, प्रेशर डेप्थ रिलेशन, पास्कल लॉ आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल. याच्यामध्ये आपण 2 एक्सपेरिमेंट घेतले क्लास एक्सपेरिमेंट पास्कल लॉ आर्किमिडीज प्रिन्सिपलचा एक्सपेरिमेंट घेतला होता एक्सपेरिमेंट लॅब मध्ये. Second 1.5 is a viscosity, velocity gradient and Newton's law of viscosity. Then free fall spherical body through the viscous medium and Stokes law. Stokes law चा experiment पण घेतला होता. The next is a coefficient of viscosity चा derivation आहे by the Stokes method and viscosity वरती त्या टेम्परेचरचे किंवा अडल्ट्रेशन या दोन प्रोसेस आहेत त्यांचा इफेक्ट काय पडतो. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये फर्स्ट आता ही जी कन्सेप्ट आहे फ्लुइड म्हणजेच जस्ट एनिथिंग दॅट कॅन फ्लो. म्हणजे ऍज अ डेफिनेशन बघा फ्लुइड इज सबस्टन्स दॅट कंटिन्युअसली डिफॉर्म अंडर and apply shear stress of external force. Then fluids are phase of matter include liquid, gas and plasma. 3 state असतात मॅटरचे solid, liquid and gas phase. But solid by applying the stress external force तो फ्लो होत नाही बरोबर. म्हणून आपण फ्लुइड म्हणजे फक्त काय करतो एक लिक्विड असेल गॅस असेल किंवा प्लाझ्मा या 3 कन्सेप्टला आपण फ्लुइड म्हणतो. दॅट मीन्स एनिथिंग दॅट कॅन फ्लो. आता ऍक्च्युअली वी स्टार्ट विथ द टॉपिक्स प्रेशर. सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज मीन बाय दी प्रेशर. आपण युनिट 1 मध्ये पण पार्ट 1 मध्ये घेतलं. इट्स अ फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. इट्स अ एरिया ऑन द सरफेस ऑफ लिक्विड or the on the surface is called as the pressure. म्हणजे त्या गिवन एरिया वरती तुम्ही किती फोर्स ऍक्ट करताय दॅट कॉल्ड ॲज दी प्रेशर.
स्केलर क्वांटिटी आहे, सिंपल डेफिनेशन फोर्स अपॉन एरिया, त्याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्याचं दुसरं ते पास्कल किलोग्राम पर मीटर सेकंड स्क्वेअर. आता प्रेशर मॅक्झिमम किंवा मिनिमम कधी असतो? फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो. वी कॅन स्टँड ऑन बंच ऑफ नेल. आपण खेळांचा एकदम पूर्ण मोठा बॉक्स असेल बरोबर, त्याच्यावरती आपण पाय ठेवून उभं राहू शकतो. बट आपण एका खेळावरती उभं राहू शकत नाही, कारण की जसा एरिया कमी होईल तसा फोर्स फॉर गिव्हन फोर्स प्रेशर वाढतो. एक्झाम्पल सुईचं टोक असेल बरोबर, सुईचं टोक एकदम शार्प असतं, बिकॉज स्मॉल एरिया कॉन्टॅक्ट मिळतो. जसं स्मॉल एरिया असेल फोर्स फॉर गिव्हन फोर्स, त्या गिव्हन फोर्सला प्रेशर कसं येईल? जास्त येईल. सिंपल कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रेशर डेप्थ रिलेशन. आता सपोज एक वॉटर टँक आहे राईट. वॉटर टँक मध्ये जसं जसं तुम्ही खाली जाल तसं तुमचा बॉडीवरचा किंवा त्या कोणती बॉडी आपण डेप्थ इन्सर्ट केली त्या बॉडीवरती प्रेशर हा वाढत जातो. हे प्रेशर डेप्थ रिलेशन हे एमसीक्यू मध्ये विचारतात. P is equal to H rho G. Expression to measure the pressure at any depth below the surface of liquid. P is equal to H rho G. हा symbol is the rho, where P is the pressure, H is the depth below the surface of liquid, rho डेन्सिटी त्या लिक्विडची घनता किती आहे, आणि G is the acceleration due to gravity. आता इथे खाली डायग्राम दिसतो तुम्हाला. डायग्राम मध्ये एक कंटेनर आहे, स्मॉल कंटेनर. त्या स्मॉल कंटेनर मध्ये हे बघा वॉटर फिल केलेलं आहे. त्या वॉटर मध्ये साईडला कंटेनरच्या होल्स केलेले आहेत, बॉटम, मिडल अँड टॉप. आता इफ यू ओपन दॅट थ्री नोझल, प्रेशर कुठे जास्त असणार आहे? प्रेशर ऍट द बॉटम जास्त असणार, कारण की बिकॉज त्या बॉटमला हाईट जास्त आहे. जशी हाईट वाढत जाते, हाईट मीन्स द डेप्थ फ्रॉम द टॉप सरफेस ऑफ लिक्विड, देन त्याचं प्रेशर कसं होतो? इन्क्रीज होतं. दॅट मीन्स P is equal to H rho G. जी आपण कॉमनली G is equal to 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर याची व्हॅल्यू घेतो. डेन्सिटी डिपेंड्स कोणतं लिक्विड तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, दिस द डेप्थ प्रेशर डेप्थ रिलेशन. नेक्स्ट इज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता तो जाणवत नाही बिकॉज कॉन्सेप्ट नंतर आहे तुम्हाला, बट ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे the pressure exerted by atmosphere at place is known as the atmospheric pressure. That's the unit per same is the Newton per meter square. Atmospheric pressure is measured in terms of the centimeter of Hg. हा एक MCQ मधला क्वेश्चन तुम्हाला मोडलच्या क्वेश्चन मध्ये पण आला असेल, तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये पण येईल. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सेंटीमीटर ऑफ Hg मध्ये मेजर केलं जातं. सेंटीमीटर ऑफ Hg म्हणजे काय? सेंटीमीटर म्हणजे इट्स अ हाईट इनसाइड अ लिक्विड ऑर द मर्क्युरी कॉलम. एक मर्क्युरी बॅरोमीटर असतं, त्या मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये त्या मर्क्युरीची हाईट किती आहे ती सेंटीमीटर ऑफ Hg मध्ये मोजली जाते. आणि त्याचं डिफरंट इथे 1 atmosphere is equal to 1.013 into 10⁵ न्यूटन per meter square, or Pascal, or 1 bar is equal to 10⁵ Pascal. न्यूमेरिकल सॉल्व करताना किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर मीन्स हे बघा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा आपण त्याला SEP म्हणतो प्लस NTP म्हणतो, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. हा किती असतो? इट्स 76 सेंटीमीटर ऑफ Hg. ऐकायचं पहिले 76 सेंटीमीटर ऑफ Hg हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो ऍट सी लेवल. 76 सेंटीमीटर म्हणजे ऑप्शन मध्ये 76 सेंटीमीटर दिलं नसेल तर एक ऑप्शन आहे मोडलची ते सॉल्व केलं असेल तर 760 mm. 76 सेंटीमीटर तेव्हा 760 mm होतात. तो कन्सिडर 760 mm. खाली डायग्राम मध्ये दिले असेल अर्थ, त्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय झालाय. साईडच्या डायग्राम मध्ये ग्राउंड सरफेस आहे, ग्राउंड सरफेसचा त्या ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेशर ऍक्ट होतो. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल लॉजिकली तो आपल्या बॉडीवरती काय इफेक्ट करत नाही,
हे बघा, atmospheric pressure act on our body but it is maintained by our body pressure किंवा blood pressure. जेवढा बाहेरून आहे तेवढाच इंटरनली आपला ब्लड प्रेशर तो प्रेशर काय करतो, मेंटेन करतो, म्हणून तुम्हाला ऍटमॉस्फेरिक प्रेशर जाणवत नाही. नेक्स्ट येतं पास्कल्स लॉ. दोन लॉज आहेत या टॉपिक मध्ये, एक पास्कल लॉ, सेकंड आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता ते पास्कल लॉ मीन्स whenever pressure is applied from outside on an enclosed liquid at rest, pressure increase at every point in a liquid by an amount equal to the externally applied pressure. Hence, it is a pressure transmitted throughout the liquid. आता सपोज ही एक डायग्राम बघितली, डायग्राम मध्ये राईट साइड लेफ्ट साइडला, इथे लेफ्ट साइडला एरिया स्मॉल आहे फोर्स, इथे नेक्स्ट साइडला एरिया जास्त आहे फोर्स. रिमेंबर दॅट पास्कल लॉ से तुम्ही जेवढा प्रत्येक पॉइंटला, हा जो पी पॉइंट आहे, पी पॉइंट किंवा प्रत्येक पॉइंटला प्रेशर किती असतो, प्रेशर हा तेवढाच असतो जेवढा आपण एक्सटर्नली अप्लाइड प्रेशर ऍक्ट करणार आहे. म्हणजे द प्रेशर ऍट एव्हरी पॉइंट, प्रत्येक पॉइंटला लिक्विड मध्ये प्रेशरची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. म्हणजे असं होत नाही की या वरती आलं की प्रेशर कमी, खाली आले की प्रेशर कमी. फ्लुइडच्या प्रत्येक पॉइंटला प्रेशर हा कॉन्स्टंट असतो. फ्रॉम दिस डायग्राम सी F1 upon A1 is equal to F2 upon A2. यावरती न्यूमेरिकल्स विचारतात. म्हणजे प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, force upon area is equal to, that means both F1 upon A1 is equal to F2 upon A2. हा झाला पास्कल लॉ. एमसीक्यूज मध्ये तुम्हाला मोस्टली प्रत्येक MSB एक्झाम मध्ये विचारतात पास्कल लॉचे ऍप्लिकेशन, बरोबर. अँड कॉमनली ऍप्लिकेशन येतात हायड्रॉलिक ब्रेक, हायड्रॉलिक प्रेस अँड हायड्रॉलिक लिफ्ट. आपण प्रत्येकी बघणार आहोत. दी ऍप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ. या ऍप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ मध्ये फर्स्ट कोणता आहे, हायड्रॉलिक प्रेस. मीन्स तुम्ही अप्लाय फोर्स कमी करणार आहात, फोर्स अप्लाय कमी, लेस फोर्स अप्लाय ऑन स्मॉल एरिया, इट ट्रान्समिट टू दी लार्ज फोर्स इनटू दी लार्ज एरिया. आता डायग्राम मध्ये तुम्ही बघत असाल, इथे लेफ्ट साइडला द येलो कलर पिस्टन आहे. स्मॉल फोर्स जरी ऍड केला पिस्टनला, स्मॉल फोर्स, तरी वरती जे त्या बॉक्स मध्ये किंवा कंटेनर मध्ये जो बॉडी किंवा ऑब्जेक्ट ठेवलेली आहे ती काय होते, कॉम्प्रेस होते. म्हणजे जिथं एवढा कमी फोर्स आहे तिथे मॅक्झिमम फोर्स आणि ऍक्ट ऑन अ लार्ज एरिया. हे झालं हायड्रॉलिक प्रेस. सेकंड इज दी हायड्रॉलिक ब्रेक्स, किंवा आपण त्याला एअर ब्रेक पण म्हणतो, राईट. एअर ब्रेक्स बसेस मध्ये बघितलं असून तुम्ही, एअर ब्रेक्स इट इज नथिंग बट दी हायड्रॉलिक ब्रेक्स. आता स्मॉल पॅडल वरती आपण तुम्ही स्मॉल फोर्स जरी ऍक्ट केला, इट्स अ स्मॉल द ब्रेक फ्लुइड आहे, द ब्रेक फ्लुइड ट्रान्समिट इनटू दी फ्रंट व्हील आणि द बॅक व्हील. त्या बॅक व्हीलचे जे ड्रम्स आहेत ब्रेक शूज, ते लार्ज एरियामध्ये किंवा लार्ज फोर्स ऍक्ट होतो टू दी फ्रंट व्हील आणि बॅक व्हील. दिस इज अ मेकॅनिझम शॉर्टली आहे हायड्रॉलिक ब्रेक्स. Next, the third application is the hydraulic lift. आता most of the industries areas मध्ये hydraulic brake पेक्षा electrical lift use करतात, that using the magnetic field. But mostly hydraulic lift means pressure exerted on fluid small cylinder usually by the compressor. आता इथे compressor आहे. स्मॉल फोर्स जरी तुम्ही ऍक्ट केला तरी त्याचा इफेक्ट काय होतो, लार्ज फोर्स ऍक्ट. ही जी व्हेकल दिसते, व्हेकल काय होते, युजिंग द स्मॉल फोर्स गेट अपवर्ड. डिफरंट लिफ्टचे एक्झाम्पल्स आहेत. दिस इज द नथिंग बट ऍप्लिकेशन्स ऑफ द पास्कल लॉ. नेक्स्ट लॉ येतो तो आर्किमिडीज प्रिन्सिपल. हा आपण फिजिक्स लॅब मध्ये एक्सपेरिमेंट पण केला होता. स्टेटमेंट असे त्याचं, when body submerged wholly or पाहिजे wholly or partially in liquid, it experiences apparent loss in its weight which is equal to weight of liquid displayed by body. म्हणजे कोणतीही बॉडी जर
लिक्विड मध्ये मर्ज असेल, वेदर इट इज पार्शली मर्ज किंवा होलली मर्ज, तिथे काय होतं, त्याचा त्या लिक्विड मध्ये गेल्यावर देयर इज अ लॉस ऑफ वेट, आणि तो लॉस किती असतो, एक्झॅक्टली सेम लॉस इज इक्वल टू वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेड बाय बॉडी. खाली एक्सपेरिमेंट किंवा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल, ऍक्च्युली फर्स्ट डायग्राम मध्ये त्याचं वेट किती आहे, सी द वेइंग मशीन मध्ये 5 kg वेट दिसतंय, राईट. वेइंग मशीन मध्ये 5 kg वेट दिसतंय, बट इट इज इन एअर, ते एअर मध्ये आहे. ज्यावेळेस हा ब्लॉक 5 kg चा ब्लॉक तुम्ही वॉटर मध्ये इन्सर्ट कराल, कम्प्लिटली डीप, देन द वॉटर विल बी द ट्रान्सफर टू सम बिकर, there is a loss. आता वेट किती दाखवतंय, वेट लॉस बाय 2 kg, दॅट मीन्स इट्स अ 3 kg. आता 2 kg वेट लॉस म्हणजे 2 kg ऑफ वॉटर. एक्झॅक्टली का, कारण की पाण्याची डेन्सिटी किती असते, इट्स 1000 kg. 1 liter इज इक्वल टू 1 kilogram. So this is nothing but Archimedes principle. And Archimedes principle चं application सांगायचं म्हणलं की this is the applications of Archimedes principle. दोन डायग्राम दिसतात तुम्हाला. इट इज नथिंग बट अ बुओयन्सी फोर्स. जो फोर्स तुम्ही कोणती बॉडी हाफली किंवा पार्शियली मर्ज आहे त्यावरती वॉटर सरफेस काय करतं, वॉटर ऍक्ट इक्वल फोर्स ऑन दॅट. आता इथं शिप दिसतंय, शिपला त्याच्या द सरफेस एरिया जास्त असेल तर त्याला वॉटर ऍक्ट बियॉन्ड फोर्स, अँड दॅट बियॉन्ड फोर्स मुळे काय होणार, इट्स अ वेदर जर स्टीलची किंवा एनी मटेरियलची असेल इट विल flow. See second diagram मध्ये that beyond force act on the ship. This is the simple application of Archimedes principle. See repeat again परत करतो. It's a fluid, ची definition आहे, then pressure ची definition with formula unit, then pressure depth relation, height वाढली depth वाढली की pressure वाढतो. The diagram atmospheric pressure, बॉडी वरती atmosphere ने किती pressure ऍड केलाय त्याचं युनिट आहे. नेक्स्ट पास्कल लॉ. पास्कल लॉ म्हणजे कोणत्याही पॉइंटला प्रेशर किती असतो, अप्लाइड प्रेशर असतो. ऍप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ इज अ हायड्रॉलिक प्रेस, सेकंड इज अ हायड्रॉलिक ब्रेक, and third is the hydraulic lift. Now the Archimedes principle, there is a weight loss of weight inside a liquid, and that equal to the weight displayed by the liquid displayed by the body. Archimedes principle example है. Now we are considering actual law. These are just examples of the laws and some basic concept of fluid friction. We start with the viscous force. The viscous force means it's a internal force developed between the layers of liquid that oppose the relative motion between layers of liquid is called as a viscous force. And that property by virtue of which liquid opposes the relative motion between the layers is called viscosity. दोन डायग्राम दिसतात तुम्हाला. एक मध्ये एक सिंपल इंक असेल, ब्लू लिक्विड आहे, एका हातामध्ये इट्स ऑइल. ज्यावेळेस तुम्ही बोथ आर pour ऑन द सरफेस, फास्ट कोण जाईल, फास्ट इज अ इंक जाईल अँड दॅन द ऑइल. सेकंड डायग्राम मध्ये फ्लो दाखवलेला आहे. that flow means downward velocity. जसं तुम्ही पाण्याच्या वरती जाल तसं तसं स्पीड कसं होतो, वाढत जातो. That means it is disturbed by some obstacle. Viscosity चा one more example म्हणजे एखाद्या inclined plane वरती तुम्ही water droplet टाका, पाण्याचा एक थेंब घ्या किंवा एक ऑइल ड्रॉप घ्या. फास्ट कोणता जातो, फास्ट वॉटर ड्रॉपलेट जातो बिकॉज त्याची विस्कोसिटी ऑइलची जास्त आहे ऍज कम्पेअर टू दी वॉटर. मीन्स द फ्लो, त्या दोन लिक्विड लेअर मध्ये जो फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार आहे तो ऑइल मध्ये जास्त आहे ऍज कम्पेअर टू दी वॉटर. डेफिनेशन एमसीक्यू मध्ये विचारतात. इंटरनल फोर्स, त्याचा आन्सर येतं विस्कस फोर्स. Next, simply for numericals, we have to consider velocity gradient is defined as the change in velocity per unit change in distance. Velocity changes as the displacement. It's simply the हे बघा डेफिनेशन मध्ये विचारतात velocity gradient म्हणजे dv upon dx. न्यूमेरिकल पण बघणार आपण. त्याचं युनिट याचं पर सेकंड
or 1/second. MCQ मध्ये पण विचारलं MLPD च्या हिस्सा युनिट इज अ पर सेकंड or the 1/second. तुमची कन्सिडर आपण next is the Newton's law of viscosity. दोन लॉज आहेत अगेन ऑन विस्कॉसिटी. एक आहे न्यूटन्स लॉ, सेकंड लॉ येतो बघा. सेकंड लॉ आहे स्टोक्स लॉ. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी इट्स नथिंग बट अ एक्सपेरिमेंट. त्यांनी एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं होतं की फोर्स जो असतो टू लिक्विड लेयर्स मध्ये त्याची व्हॅल्यू कशी येईल. विस्कस फोर्स कॅपिटल एफ developed between the two liquid layers is directly proportional to number 1 is the surface area and number 2 is the velocity given by numerical level. Capital F stands for the force, capital A is the surface area किती आहे dv by dx. dv means change in velocity, dx means the distance. Now as area increases, force also increases. As velocity gradient increases, the force also increases. That means the force is directly proportional to A dot dv by dx and F is equal to eta A dv by dx. आता proportionality constant name काय is eta. So eta is the coefficient of viscosity and that coefficient of viscosity is an important term because कोणतेही मटेरियल किंवा लिक्विड किंवा फ्लुइड घेणार तुम्ही त्याची एक डेफिनेटली प्रॉपर्टीज असते. जशी सॉलिडची इलास्टिसिटी असते तशीच द लिक्विड काय असते viscosity असते. Depend on that we use this material or the liquids in a industrial purpose. The formula F is equal to eta A dot dv by dx. Then see the definitions of viscosity. Definition of viscosity means it's the coefficient of viscosity. Definition दिली just a simple coefficient of viscosity of liquid is defined as the viscous force developed between the two liquid layers of unit surface for unit velocity gradient. आता या फॉर्म्युला मध्ये या फॉर्म्युला मध्ये जर A is equal to 1 meter square असेल dv by dx is equal to the 1 असेल तर इटाची व्हॅल्यू किती येते इट्स कॅपिटल F. मीन्स द इटा इज इक्वल टू कॅपिटल F. एरिया पण 1 आहे आणि velocity gradient पण 1 आहे. That's the definition of the coefficient of viscosity. याचा युनिट काय तर न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. F force unit is a Newton. A unit काय तर area is a meter square and dv by dx means it's a meter per second. That means meter cancel is a Newton second per meter square. As a unit. Secondly, one poise means 1 dyne second per centimeter square and that 1 by 10 Newton second per meter square. डेफिनेशन विचारतात वन पॉइंटची. वन पॉइंट म्हणजे तुम्हाला सेंटेन्स असेल त्या वन पॉइंटच्या डेफिनेशन मध्ये इट्स 1 dyne second per centimeter square. आता हे आहे इट्स सीजीएस युनिट आणि त्या सीजीएस युनिट मध्ये इट्स dyne second centimeter square. हे लक्षात ठेवायचं 1 पॉइंट कशाला म्हणतात. देन नेक्स्ट इज द स्टोक्स लॉ. बघा स्टोक्स लॉ आपण एक्सपेरिमेंट लॅब मध्ये पण परफॉर्म केलं होतं. The Stokes law is the force of viscosity experienced by small metal surface falling freely through the viscous medium with terminal velocity is directly proportional to. That means आपण experiment perform केला होता. In that experiment मध्ये एक स्मॉल स्पियर घेतला होता. स्मॉल स्पियर मीन्स मेटॅलिक स्पियर होता त्याला पण तुम्ही शिसा म्हणता. नेक्स्ट एक स्टोक ट्यूब होती. स्टोक ट्यूब मध्ये लिक्विड होतं ग्लिसरीन. तेथे त्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण velocity फाइंड करत होतो बरोबर. त्या velocity साठी तुम्ही एक डिस्टन्स मार्क केलं होतं. इन दॅट डिस्टन्स तो स्पियर
ज्यावेळेस तुम्ही ड्रॉप करता, ड्रॉप टू दी फॉल, त्याला किती टाइम रिक्वायर आहे टू फॉल फ्रॉम द टॉप किंवा फ्रॉम दॅट मार्क टू दी बॉटम, म्हणजे त्याचं झालं ते डिस्टन्स विथ टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम गिव्स दी टर्मिनल व्हेलॉसिटी. आर यू कॅन कॅल्क्युलेट बाय मायक्रोमीटर स्क्वेअर गेज, आणि तुम्हाला व्हेलॉसिटी फाइंड करायची. बघा, दिस फ्रॉम दिस द एफ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा. जशी विस्कोसिटी जास्त असेल, ऑइल आणि वॉटर, दोन एक्झाम्पल, ऑइल आणि वॉटर, विस्कोसिटी कोणी जास्त आहे, ऑइलची विस्कोसिटी जास्त आहे, त्यामुळे त्याला फोर्स जास्त लागेल. रेडियस ऑफ स्पिअर, मोठा स्पिअर असेल किंवा छोटा स्पिअर असेल, मोठ्या स्पिअरला लार्ज एरिया कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, तो फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेडियस ऑफ स्पिअर. आणि व्ही, जसं व्हेलॉसिटी, टर्मिनल व्हेलॉसिटी, the small v stand for the terminal velocity. The terminal velocity means velocity. कोणतीही बॉडी आपण जर फ्रीली फॉल केली लिक्विड मध्ये, त्याची व्हेलॉसिटी कशी असते, व्हेलॉसिटी बिकम्स कॉन्स्टंट. ती बॉडी कॉन्स्टंट स्पीडने खाली जाते. असं होत नाही की ती एकदम फास्ट जाते किंवा स्लो स्लो जाते. हो, आपण एक्सपेरिमेंट मध्ये बघितला, तो स्पेरिकल बॉब कसा एकदम slowly goes down, means त्याची velocity कशी असते, constant. That called as the terminal velocity. And F is equal to 6 pi eta r v. This is the formula for the Stokes law. Next, in 10 minutes finish. Next is the derivation of coefficient of viscosity theta by Stokes method. आता सपोज, आता हे डेरिवेशन तुम्हाला आपण क्लासमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं. राईट साईडला तुम्हाला एक डायग्राम दिसते, एक स्मॉल स्पिअर आहे, स्मॉल स्पिअरची रेडियस आहे स्मॉल आर. ते जे लिक्विड घेतले तुम्ही त्यामध्ये, बरोबर, दॅट विस्कस लिक्विडची डेन्सिटी आहे नोटेड बाय दी रो. देन स्मॉल स्पिअरची डेन्सिटी आहे स्मॉल d, and the other sphere, if you drop in a liquid or in a that vessel, it experiences three types of forces. फोर्स कोणते ऍक्ट होतात त्या स्पिअरला, वन, एक डाउनवर्ड फोर्स जो की प्रत्येक ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होतो. डाउनवर्ड फोर्स कोणता, इज नथिंग बट दी वेट ऑफ मेटल स्पिअर. दिस इज द वेट ऑफ मेटल स्पिअर इन डाउनवर्ड डिरेक्शन. त्या मेटल स्पिअरला कोणते अपवर्ड कोणते फोर्स असतील, वन इज अपथ्रस्ट फोर्स आणि सेकंड इज अ फोर्स ऑफ विस्कोसिटी. अपथ्रस्ट फोर्स म्हणजे इज इक्वल टू दी that force exerted by liquid on the body, on the surface of the body, that's upthrust force. आणि force of viscosity म्हणजे viscous fluid मुळे that force act on the liquid, or the force act on the metal sphere is a force of viscosity. शॉर्टली बघा, वेट ऑफ स्पिअर किती आहे, 4/3 पाय आर क्यूब डी जी. आता 4/3 पाय आर क्यूब हा स्पिअरचा व्हॉल्यूम असतो. डी इज दी डेन्सिटी ऑफ द स्पिअर, म्हणजे हा काय झाला त्याचा मास. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, मास इंटू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी, हा झाला वेट ऑफ स्पिअर. Second equation, 6 pi eta r v as force of viscosity, and upthrust force means loss of weight of body in liquid. That's nothing but the weight of liquid display. Volume of sphere again 4/3 pi r cube. G is the acceleration gravity, and the rho is the density of liquid. Now, according to the Newton's third law, right? Every action upon reaction is जेवढा अप्लाइड फोर्स असतो तेवढाच काय असतो, द रिस्टोरिंग फोर्स असतो. मीन्स इन दिस केस, या केसमध्ये जेवढा डाउनवर्ड फोर्स आहे तेवढाच अपवर्ड फोर्स असणार. ती अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स, फोर्स ऑफ विस्कोसिटी प्लस अपथ्रस्ट फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ मेटल स्पिअर. आता हे दोन इक्वेशन इक्वेट केले युजिंग 1, 2, 3. We have this formula. Then using these equations, we have the eta is equal to 2r square g in bracket d minus 4 divided by 9v. या फॉर्म्युला यूज करून आपण एक्सपेरिमेंट मध्ये eta ची व्हॅल्यू फाइंड आउट केली.
and that is nothing but a coefficient of viscosity. Derivation आहे त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स विचारू शकतात to find out the coefficient of viscosity. Remember that force act on the metal sphere. Now last part is the effect of temperature and adaptation on viscosity of liquid. First, effect of temperature. As the temperature increases, viscosity goes on decreases. The examples मध्ये जसं टेम्परेचर वाढेल तसं विस्कॉसिटी कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल आपण शुगर सोल्युशन घेतलं बरोबर, साखरेचं पाणी. त्या साखरेच्या पाण्यामध्ये सपोज जर थंड असेल तर साखरेचं पाणी एकदम चिकट असतं बरोबर. दॅट मीन्स त्याची विस्कॉसिटी कशी असते, जास्त असते. ॲज वी हीट दॅट sugar solution, then its viscosity goes on decreases, means it's the same like the water. म्हणजे त्याची विस्कॉसिटी गोज ऑन डिक्रीजेस. ॲज ग्राफ मध्ये पण तुम्हाला दिसतंय जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं त्याची विस्कॉसिटी कशी होते, कमी होत जाते. नेक्स्ट सेकंड इफेक्ट इज अडल्ट्रेशन. Adulteration means the mixing of some other material with liquid. Liquid मध्ये दुसरा मटेरियल काय होतं आपण डिझॉल्व करतो. So adulteration, when adulteration of soluble substance is added to liquid, its viscosity increases. Now see, when adulteration of soluble substance is added to liquid, soluble substance means आता पण मी घेतलेलं एक्झाम्पल प्रमाणे जर आपण लिक्विड मध्ये प्युअर वॉटर मध्ये जर शुगर ऍड केली तर काय होणार आहे, त्याचं विस्कॉसिटी त्याची वाढणार आहे. दॅट मीन्स इट्स अ सोल्युबल substance. See the example where sugar is dissolved in pure water, then viscosity of net solution increases. त्याच्या अपोजिट अडल्ट्रेशनचं अजून एक एक्झाम्पल आहे. इफ insoluble substance, इथे मी एक्झाम्पल घेतलं सोल्युबल सबस्टन्स. The insoluble substance mixed with the pure water, then viscosity of liquid it decreases. त्याची विस्कॉसिटी कशी होते, कमी होते. सोल्युबल सबस्टन्स ते वाढते, बट अनडिझॉल्व सबस्टन्स असेल तर त्याची विस्कॉसिटी कमी होते. फॉर एक्झाम्पल डिटर्जंट पावडर असेल, राईट. डिटर्जंट पावडर आपण जर मिक्स केला त्याचं काही पार्टिकल्स असतात ते इनसोल्युबल असतात. बिकॉज आता इनसोल्युबल द वॉटरची विस्कोसिटी कशी होते, कमी होते. सी द डिफरन्स बिटवीन द प्युअर वॉटर अँड द सोप सोल्युशन. सोप सोल्युशन विस्कोसिटी कमी असते ॲज कम्पेअर टू दी प्युअर वॉटर. ठीक आहे. दिस इज युअर जस्ट सिम्पली रिव्हिजन टाइप होता. एनी डाऊट? मी अनम्यूट करतो सगळ्यांना. असं कोण आहे का रे